भारतातील सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नुकताच रोहित शर्मा यानं टेस्टमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे। रोहित शर्मा नंतर आता लागलंच विराट कोहली यानं सुद्धा टेस्टमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर साधारणतः विराट कोहली हा भारतीय संघाच्या टेस्ट क्रिकेटमधून टेस्ट संघातून खेळेल, भारतीय संघाला सावरेल असं वाटत होतं। मात्र रोहित शर्मा नंतर विराट कोहलीनं सुद्धा टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे। विराट कोहली यांना सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर करत आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे। बीसीसीआयला सुद्धा विराट कोहलीने आपल्या निवृत्तीबाबत कळवलंय। सुरुवातीला आपण विराट कोहलीच्या एकंदरीत पोस्टमध्ये काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा ती केलेली आहे। मी 14 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती। खरे सांगायचे तर हा फॉर्मॅटमध्ये माझा असा प्रवास होईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती। त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले, तसेच मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाणार आहे। पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे। कठोर परिश्रम, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्या सोबत राहतात। मी या फॉर्मॅट पासून दूर जात असून ते माझ्यासाठी सोपे नाही, पण सध्या योग्य वाटते। मी माझे सर्वस्व दिले असून त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक दिले आहे। मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे। मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसमुखाने पाहणार आहे, असं विराट कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। एकंदरीत आपण पाहतोय रोहित शर्माने ज्या वेळेला टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली त्यानंतर विराट कोहली सुद्धा टेस्टमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चा मात्र रंगल्या होत्या। मात्र आज या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे। विराट कोहली यानं सकाळीच आपली निवृत्ती ती जाहीर केलेली आहे। दरम्यान एकीकडे रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर नेमकं यांच्या निवृत्तीचं कारण काय असणार यावरती सुद्धा सर्वत्र चर्चा रंगलेल्या आहेत। क्रिकेट प्रेमींमध्ये ज्या चर्चा रंगलेल्या आहेत त्यामध्ये काही दिवसांपूर्वी बीसीसीआयची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये टेस्ट संदर्भातली चर्चा झाली। त्यावेळेला आता नुकताच पाहायला गेला तर इंग्लंडचा दौरा हा असणार आहे आणि इंग्लंडच्या दौऱ्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार यावरती चर्चा झाली। त्यावेळेला रोहित शर्मा याचा विचार न करता भारतीय संघाच्या संघ निवडीकडून एकंदरीत नवा खेळाडू हा भारतीय संघाचा कर्णधार असेल किंवा त्या संदर्भातील चर्चा जी आहे ती बीसीसीआय मध्ये झाल्याचं बोललं जात होतं आणि या चर्चेअंतीच एकंदरीत क्रिकेट प्रेमींमध्ये अशी चर्चा रंगली आहे की या सगळ्या चर्चावरूनच रोहित शर्मा यानं आपली निवृत्ती जी आहे ती जाहीर केलेली आहे। मात्र असं असलं तरी याला अजूनही अधिकृतरित्या दुजोरा जो आहे तो मिळालेला नाहीये। बीसीसीआय कडून केवळ रोहित शर्माच्या निवृत्तीचं स्पष्टीकरण जे आहे ते अजून समोर आले नाही। मात्र केवळ रोहित शर्माने निवृत्ती दिली आहे ह्याची माहिती बीसीसीआय कडून देण्यात आलेली आहे। असं असलं तरी विराट कोहली संदर्भात सुद्धा पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून वन डे असेल, टेस्ट असेल किंवा T20 असेल, इनफॉर्म असलेला विराट कोहली सध्या फॉर्म मध्ये दिसत आहे। मात्र ज्या वेळेला संघ निवडीबाबत चर्चा असेल आणि ज्या वेळेला बीसीसीआयच्या बैठका झाल्या होत्या त्यावेळेला विराट कोहलीला फॉर्म बाबत बोलण्यात आल्याचं सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते। मात्र या संदर्भातील सुद्धा अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे। मात्र रोहित असेल किंवा विराट असेल ज्या प्रकारे त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या दोघांची संघामध्ये कमी कोण भरून काढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ज्या प्रकारे रोहित शर्मा हा भारतीय संघाला कर्णधार म्हणून लाभला होता आणि आता त्याच्या कर्णधार पदानंतर त्याचा उत्तराधिकारी कोण असणार याची सुद्धा चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। त्यानुसार भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे सुद्धा कर्णधार म्हणून पाहिलं जाते। त्यामुळे आगामी काळामध्ये जो इंग्लंड दौरा होणार आहे त्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार आणि रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी भारतीय संघाच्या टेस्ट संघामध्ये कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।